मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या 15 दिवसांत तडे जाऊन खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले नुकसान वसूल करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामार्फत पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे संजय बांगर तसेच माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाड जिल्हा रायगड यांना देण्यात आले। यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या समवेत पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संताजी पवार, पक्षाचे जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर, महाड शहराध्यक्ष पराग वडके, कार्यकर्ते स्वप्नील सुतार, सीताराम भोनकर आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या 15 दिवसांतच तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे हे ज्वलंत उदाहरण आहे। सार्वजनिक बांधकामांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळत नसतील तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलाच्या भरावाला तडे जाणे आणि भराव खचणे म्हणजे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। रायगड जिल्ह्यात पुढील काळात मुसळधार पाऊस होणार असल्याने ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी निकृष्ट कामामुळे अनेक अपघात झाले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। तरीही संबंधित यंत्रणा व ठेकेदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत आहे। जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही। सदर बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे करण्यात आले आहे। यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की देशातला एकमेव राष्ट्रीय महामार्ग असा आहे की तो 17 वर्ष त्याचं काम चाललंय। त्या रस्त्याचं खऱ्या अर्थानं या सरकारला जर नामकरण करायचं असेल तर पनवती राष्ट्रीय मार्ग असं करायला हवं, कारण 17 वर्षात हजारो लोकांचा ह्या अपघातामध्ये ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झालेला आहे। आणि राज्यकर्ते जसं तारीख पे तारीख कोर्टात असते त्या पद्धतीनं हा रस्ता ह्या तारखेला होईल अशा पद्धतीचे तारीख पे तारीख ह्या नागरिकांना देत आहेत। आणि तो 17 वर्ष लांबत चाललेला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे, कारण त्याच्यामध्ये राज्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय असणारे अधिकारी हे त्यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत। खरं म्हणजे या सगळ्यांची जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांची सर्वांची ईडीकडनं चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्या घरामध्ये गबाड सापडेल मोठमोठं, एवढं खाल्लंय की जिथं सिमेंट पाहिजे, जिथं मुरुम पाहिजे त्याऐवजी माती टाकलेली आहे। आणि त्यामुळं त्या रस्त्यावर असणाऱ्या काळ नदीवरच्या पुलाचे तिथं आज जर पाहिलं तर तो रस्ता खचलाय, जिथं करोडो रुपये खर्च केलाय। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कशाला म्हणतात आणि मग ह्या लोकांची बिलं कशी निघतात, त्यांची बिलं तात्काळ थांबली पाहिजेत, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सहकारी माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर आणि श्रीवर्धनचे विभागाध्यक्ष या ठिकाणी संताजी पवार, आमची इतर सर्व सहकारी आम्ही हे टीम या ठिकाणी येऊन आम्ही मागणी केलेली आहे। आणि जर यांनी तत्काळ त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये रास्ता रोको करू। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।